डोंगर काजी असलेले काही शेतकार बागायतदार फक्त काजीच्या दिसांनी म्हणजे काजी करतात आणि झाले. पण तुवेन ह्या वेगळ्या पद्धतीने हांगासर शेती केल्या भाजीपालो कशी तुका आयडिया ही सुचली आणि कोणाचे तुका गायडन्स मिळे? गायडन्स म्हणजे आम्ही वर्कशॉप अटेंड करता सदीत एग्रीकल्चराचे आणि परत प्रत्येक गावांनी वयता एक्झिबिशनाक वयता थंय निरनिराळे लोक भेटता आणि त्यांचे निरनिराळ्यांचे विचार असतात. ओके. आणि आता सुद्धा आमचं सरकार सुद्धा म्हणजे एग्रीकल्चर ऑफिसर सुद्धा इंटरक्रॉपिंगाक भर दिता. इंटरक्रॉपिंगाक भर दिल्या म्हणून त्यांना एक म्हणजे ते जे सांगला तेचे आचरण करून तसे केला आम्ही. ओके. आता किती किती घातला तुवेन पावसाळ्यात? आता घातल्या सगळे म्हणजे जे पावसान रुजतात तसले सगळे घातला. ओके. फक्त आता त्याचे कसे मेंटेनन्स सांगता आणि हे करूंक जाय म्हणजे जो आम्ही आता सेक्युरिटी दवरला न्हू त्याचो पगार सुटांक जायो म्हणजे आणि त्यांनी मातशें खंय खंय काम केले काय ना एक त्याचेच पैसे जर झाले जाल्यार आमकां बेंडकामाचे पैसे बेंदपाक आणि पैसे गावचे ह्या व्हडलेशे खर्च येवचो ना. म्हणून ह्यो एक प्रयोग म्हणजे हे शेत हे जाव किंवा ना जाव हेतून म्हाका काय व्हडलेशे हे ना बेनिफीट ना. पण काजी बेंडपाक जे पैसे वयतले तितले आता तो 1 लाख पयलींच असो मोडलो न्हू जाल्यार एक मनाचें समाधान आणि दिल्ली तुज्या तशी भाटान पाय धरू लागता न्हू ते एक व्हडलेशें. तरी किती किती घातल्यात तुम्ही? आमी दुदी घातले, भेंडे घातले, चवळी घातले, तवशी घातले, ओके, दोडगी घातले, पाकट घातला, वरी घातला, जोनवा घातला, असे खूप हळद घातले. हळद खूप प्रमाणात केले. ओके. म्हणजे थोडे थोडे केला म्हणजे प्रयोग म्हणजे खंयच्याय जनावरांक एकच जे गावता आवडचे ते खाऊ उपकार ना म्हणून सगळे तरेचे घातले. आता भिंगटा सुद्धा आमकां ICRान दिल्यात ती सुद्धा आता घालूंक ना आता फाल्यां परवा घालतलो म्हणजे जेणे करून अख्ख्या दोंगराकच भोंवनी जनावरांय भोंवनी माणूसय भोंवनी आणि आमची वयल्यान भोंवल्या उपरांत आणि काजींची बरी निगा जातली इंटरक्रॉप जाल्ल्या कारणान. थँक्यू. ही कसली म्हटल्यार फुलां झाडां मुगाची भाजी. ओके. हे कसले मिरच्याची लागवड भाई? आमकां ती आत्मान दिले. कसली काय जातीची काय व्हरायटी ती म्हाका सारखी खबर ना. जॉला असतली जॉला. जॉला म्हणून ह्या अंदू नवीन प्रयोगा खातीर तेंच्यांनी हे केलं एक डेमो प्लॉट हो केला तुमचे खातीर. ओके. हे भोपळ्यांची लागवड हे केन्ना जाता भोपळे? आता चौथीक जायत न्हू ते. चौथीक जाय म्हणजे जसं त्यांचो पिरियड असता न्हू म्हणजे 3 महिने 3.5 महिन्याचे 4 महिन्याचे असे पिरियड असतात त्याचो. 4 महिन्यांनी मग भोपळो जाता खंयच्या दिसा येता त्याच्या वरसून ते कॅल्क्युलेट करून ते लावा जेणे करून त्याचो सेलय जावन येता. हरशी हे नाय खापल्या काय व्हडलेशे प्रॉब्लेम ना. पण एक चौथीक गड्याक उमेदीक कशे व्हरतात न्हू तांकां डेव्हलप करा म्हणजे तांकां दुखोवप उपकार ना. आणि तांकां जर अशी सारखीच जर करी जाल्यार तुका हेतून 2 तरेचे एक मेल असता आणि एक फिमेल. ती कसली भाजी? फागला म्हणतात तांकां ती. म्हणजे 2 मेल आणि फिमेल असता भितर. ओके. फिमेल असता न्हू ती फुलता या मेल असता ती फुलता आणि फिमेलाक हे जाता म्हणून 2 ह्या तरेचे असतात ते. आता खंयच्यान हाडलेले तुम्ही? हाडप ना हे रानातले रानातूच असता. त्यांची मून तर डायरेक्ट भितरच असता. त्या फक्त वयर सरताना तू आयडेंटिफाय करून त्याका नितळ करून त्याका सारखे योग्य मार्गदर्शन करून ता करूंक जाय. अशेंच आता आम्ही 5 बेल अशें केले आणि 10 फावटी भाजी खाल्ले म्हणजे आमकां सध्या आणि मग जर आनी वाडला जाल्यार अशें माटे घालून सुद्धा काय घालच्या शिवाय जावंक शकता. म्हणजे आता कसं रानभाज्याकच आहा न्हू. रानभाजी. ओके. हे हळसाणे काय वाली पावसान भाजी आता चौथीक झालो न्हू. ह्यो पदार्थ बघा ही भेंडी काय भेंडी ह्यो पदार्थ वय भितर येऊन बघा न्हू. ते किती घातलात ते? मल्चिक म्हणजे कंट्रोलर आणि ह्या झालं म्हणजे वाखात मारपाची आणि गरज ना त्याच्यावर कंट्रोल उरता. कंट्रोल उरता. आणि किती घालचे पडटा तेका?
आणि काय ना असे आणि बाकीचे भाषे या काढूचे आता रानान म्हणटकणे हे तुम्ही वेगवेगळे भाजीपालो लायला पळय ह्यांचे काय वानर मागीर मोर काय त्रास आता त्रास जातात हे का हे म्हणून नेट घातल्या परत मनीस रावता डेली डेली कसे केले जसं सेक्युरिटी रावतं तसे आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सेक्युरिटी दवरूचो जेणेकरून त्याचोय पगार देऊक जाय आणि या करू हेका आता किती केला म्हणता तुम्ही हे आता जाळी घातल्या आणि भितर आता फळां येतली फळां येयली आनी अपघातीत चुकान इलो वानर जाल्यार तो हय भितर ट्रॅपान शिरकतलो. ओके हे पयश्ट हे घे हे कसले झाड हे आमचे आम्ही माती बांधतात चौथी हम्म माती बांधतात त्याचे ह्याचे दोर ते विकतात आम्ही हा जेणेकरून आमच्या जितके डोंगरान असले बेल आहात न्हू ते आम्ही संवर्धन केले की जेणेकरून आमकां काहीतरी चौथीक पैसे गावचे म्हणून ओके नाही झाला आता हे हरण तुम्ही लायल्यात काय कशें कितें आम्ही हे हरण स्पेशल लायला कित्याक आता सगळ्याक प्लॉटिंग जाता आणि पुढे पुढे ही आमची बायोडायव्हर्सिटी वयतली म्हणटकच आमकां एक असो आमच्या जागे न्हय खूब प्लॉट म्हणजे असे थोडे थोडे प्लॉट करू म्हणजे जेणेकरून दोनय निसर्गाचाय संवर्धन जाताला देवाचाय संवर्धन जाताला आणि आमचे फुडले पिढयेक सुद्धा कळटाला की हरण म्हणजे काय आधी कसे हरण म्हटल्यार आम्ही आधी चौथीचे आदले दीस असे वाचान हे कर ता कर असे करून ते आम्ही हाडी असलो आणि आमकां खूप ह्या म्हणजे अशी उमेद असली पण आता कसं आला ही मोबायला खातीर इझी मनी आणि भुरग्यांक त्याची काय आवड निवड ना म्हणजे आता आवय बापायकय टायम ना म्हणटकच तांकां कशें इझी गावले जाल्यार बरें आणि म्हणून आता कशी हरणाचीच शेती सुद्धा केली न्हू ती कशी पैसे ना घालता कांयच ना घालता फक्त जागा जाई आणि तिचो मेंटेनन्स जाय आता हेची म्हाका सांग बिया मेळतात काय कशी कितें बिया म्हणजे आम्ही ते पहिली घरकारणीन वचन हय वयर रानान असले त्याची झाडां असली ती लायली मागीर ती फुलली तितक्यान त्याची बिया पडली आणि आता ते ल्हान ल्हान ल्हव ल्हव फुडें फुडें सरतली मागीर परत आता ल्हान झाडां असतात आम्ही कशी मिरसांगाचं आव्हान लायतो तशीच ही आम्ही थोडी झाडां लायिल्ली ओके येस हय सौदागराकडात ये मगो हेका कितें म्हणटा वाघ नखे वाघ नखे. वाघ चाफी म्हणतात तिला ती फक्त हेका चवथीक हेका लायतात न्हू? चौथीक वापरतात ती आणि आमच्या ज्या डोंगरात जितकी वाघ चाफी ज्या जाग्यार आहात त्यांचं आम्ही संवर्धन करून त्यांचं सेल करपाचे ह्या केल्लो हा मनोद म्हणजे ज्या टायमार तुम्ही डोंगरार येतात त्या टायमार डोंगराचेर काय काय हा आणि तो खेका खेका उपयोगाक पडटला जर तसोच हे त्याचेर पैसे हे डोंगरानच पैसे हे कितें कसले मिरसांगो हे लवंगे मिरसांगो म्हणटात ती म्हणजे एकामीत वयतात ते चटणी बिटणी ह्याची बरी जाता आणि वानर फट करून ताका अटॅक करिना कित्याक खूपच तीख असता ती तिखट आसता म्हणून ती म्हणजे आम्ही एक आता त्याचो प्लॉट घेवपाचो ठरयला पण पहिली डेमो केला बघया तरी हे 2 वर्साचे झाड जपून थेयल्ले पावसान हे पण अजून त्याचे हे बरी हा क्वालिटी तरी एका झाडाक हे कितले लागतात अशे मिरसांगो अंदाज तुमचो अंदाज असो ना म्हणजे जेन्ना ताका खाण बरें आता उदक हा पाणी हा खत हा म्हणटकीर तशें जाय तशें म्हणजे तुका जितके झाडारसून एक्सेप्ट करतलो तशें ते घेवंक शकता ज्याची मेहनत करीत तशी ओके